आम्ही श्रीरामाचे दूत विजय मिळविता सर्वदा भगवान त्यावेळेस जे युद्धभूमीवर असणारा आमच्या पडलेले असणारा वानर सैन्य आहे, पण पडल्याने जरी असले तरी राम नामाचे असणारा जप करायचा अखंड असणारा त्यांच्या नाम असणारा मुखात असल्यामुळं दुःख जरी झालं तर त्याचं सुख होत होतं. प्रभू रामचंद्राचा नाम घोष करीत होते आणि नाम घोष झाल्यानंतर जे दुःख वेदना ज्या असणारा जात होत्या त्या नाहीशेच होत होत्या. अशा असणारा प्रभू रामचंद्राला वेश प्राप्त करून द्यायचं, आपल्या स्वामीचं कार्य असणारा पूर्ण करायचं आणि म्हणून हे वानर सैन्य असणारा अतुनात प्रेम असणारा प्रभू रामचंद्रावर करीत होते. कारण देवाची जर भक्ती करायची असेल तर पक्की करावं लागेल. दास्यत्व निकट केले हनुमंते आणि म्हणून रामचरण देखील दास्यत्व जर केलं तरच आपल्याला देव आपल्याला मिळतो. देवाने मनुष्यात बदल काही नाही, फक्त वासना आपली जी मनची वासना जी आहे ह्याच्यामध्ये बदल आहे. देव आणि भक्तामध्ये भेदच नाही, पण सगळे वासना आपल्याकडे येऊन बसलेल्या आहेत, म्हणून मनुष्य आहे. नाही तर देवात आणि आपल्या फरक नाही. वासना बाजूला काढले तर देव आपण झालो. आणि आता असा करता भाग वाहण्याचे असणारा त्या ठिकाणी बोलतोय आमचा सगळा तुमचा विश्वास असणारा कुणावर आहे? आमच्या स्वामीवर आहे. आमच्या स्वामीचं कार्य करायचं. किती जरी संकट येईल, ह्याच्यापेक्षा अनेक जरी सैन्य आल्या तरी आम्ही असणारा माग सांगणार नाही. कोण बोलतो महाराज? वान्य सैन्य राम नामाच्या वानर विजयी आनोदी धान्य अपश गेले निमोनी जागृती स्वप्निया दिसेना. राम नाम जर अखंड मुखामध्ये घेतलं तर माणसाला आपल्याला किती जरी आपल्याकडून जर आघात म्हणजे पाप झालेला असेल तरी सुद्धा आपल्याला ते नाहीसे होतं. जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती असणारा तिन्ही अवस्थेमध्ये सुद्धा जर प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण जर घेतलं तरी पाप्यातला पापी सुद्धा असणारा उद्धार होतो. आज ज्या वेळा पाप करते आणि तोही नेला वैकुंठाची अशा असणारा पाप्याचा उद्धार करते. तर मग ते वानर सैन्य असणारा कुणाचं त्या प्रभू रामचंद्राचं दास्यत्व करते, त्याने तो आनंद असणारा प्रगट करते आणि त्यांनी खरोखर ज्याने राम नामाची सेवा मनातून केली त्याला सावीच्या नावाची मुक्ती प्राप्त होते.